बातमी आहे योगीराज भूषण पुरस्कार 2023 वितरण सोहळ्याची। योगीराज नागरी सहकारी पतसंस्था बाणेर यांच्या वतीने दरवर्षीच समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना योगीराज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते। यावर्षीचा योगीराज भूषण पुरस्कार 2023 हा विठ्ठल रुक्माई तुकाराम महाराज भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्तपरायण बाळासाहेब काशीद यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार छत्रपती संभाजीराजे व पुणे जिल्हा पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे किमान 150 कोटी रुपये खर्च असलेले मंदिर उभारण्याचे काम श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सुरू आहे। हे काम बाळासाहेब काशीद हे अध्यक्ष असलेल्या भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून पार पडत आहे। बाळासाहेब काशीद यांनी हे काम हाती घेत असताना कामाच्या सुरुवातीला पदरमोड करत तसेच स्वतःची जमीन विकून व कर्ज काढून पाया रचण्याचे काम सुरू केले। त्यांच्या या आध्यात्मिक कामाची दखल घेत त्यांना योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा बाणेरचे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर यांनी योगीराज भूषण पुरस्कार 2023 देण्याचे निश्चित केले। शनिवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी दिमाखात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात योगीराज भूषण पुरस्कार 2023 सोबतच योगीराज विशेष गौरव पुरस्कार व सहकार गौरव पुरस्कार देखील विविध मान्यवरांना प्रदान करण्यात आला, ज्यामध्ये वसुंधरा अभियान बाणेर, गिरीप्रेमी गिर्यारोहण संस्था, बाणेर नागरी सहकारी पतसंस्था त्याचबरोबर श्रीराम समर्थ सहकारी पतसंस्था यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमास मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे, बीबीजी ग्रुपचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड, सुनील चांदेरे, अमोल बालवडकर, उपाध्यक्ष राजेश विधाते, बाणेर शाखा अध्यक्ष राजेंद्र मुरकुटे तसेच कृष्णनगर शाखा अध्यक्ष शंकरराव सायकल पतसंस्थेचे सर्व संचालक व सहकारी इत्यादी मान्यवर व पतसंस्थेचे ठेवीदार या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित होते। सहकारी पतसंस्थेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा व योगीराज भूषण पुरस्कार प्रदान सोहळा या दोन एकत्रित घेतलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण योगीराजवर प्रेम करणारे या सभागृहात उपस्थित झाला। त्याबद्दल संस्थेचा संस्थापक या नात्याने माझ्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने आपलं आदरपूर्वक स्वागत करतो। आजच्या उपस्थितीमध्ये सहकार खात्याच्या उपनिबंधक पुणे शहर सौ नीलमताई पिंगळे आज उपस्थित आहेत। पिंगळेताई आपलं मी या ठिकाणी व्यासपीठावर आदरपूर्वक स्वागत करतो। पुणे जिल्हा फेडरेशनचे सचिव आदरणीय शाजी रावणे पाटील आजच्या सभेला उपस्थित आहेत। असिस्टंट पोलीस कमिशनर म्हणून या शहरामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित असलेले बाळकृष्ण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नुकताच मराठवाडा भूषण पुरस्कार मिळालेले यशदाचे ट्रेनिंग ऑफिसर आदरणीय बबनरावजी जोगदंड या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी उपस्थितांमध्ये आजचे पुरस्कारार्थी माउंट मेरू पर्वतावर पश्चिम बाजूने माउंट मेरू पर्वताची मोहीम यशस्वी करणारे उमेशजी झिरपे हे जगातील पहिले माउंट मेरूवर पोहोचणारे गिर्यारोहक आहेत। सर्व गिर्यारोहकांची मी मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्र शासनाचे चांगलं काम केल्याबद्दल आणि वृक्ष संवर्धन केल्याबद्दल
44,000 झाडांची लागवड बाणेरच्या तुकाई टेकडीवर करणारे वसुंधरा अभियानचे सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना 2 वेळा पुरस्कार दिला आहे. वसुंधरा अभियानच्या सुद्धा या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. बाणेरमध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधला समृद्ध सहकार योगीराज पतसंस्थेबरोबर या ठिकाणी बाणेर नागरी पतसंस्था व श्रीराम समर्थ पतसंस्था समर्थपणे या जिल्ह्यामध्ये सहकाराची बीज लावण्याचं काम आणि समृद्ध सहकाराच्या वाटेने त्यांचा प्रवास असलेल्या बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भाऊ बुरगुडे, श्रीराम पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दत्तात्रय तापकीर आणि सर्व मान्यवरांचे या ठिकाणी एका शब्दामध्ये आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून स्वागत करतो. योगीराज पतसंस्थेची सुरुवात परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या शुभास्ते 26 मे 1996 रोजी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या पतसंस्थेच्या कार्याला गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादाचं बळ मिळालं आणि या बळाचं रूपांतर या ठिकाणी या सभेला प्रस्तुत करताना मलाही आनंद वाटतो. चालू वर्षामध्ये पतसंस्थेने तुगडेताई 400 कोटी रुपयाची उलाढाल केली. आतापर्यंत 314 कोटी रुपयाचं कर्ज वितरित केलंय. 112 कोटी रुपयाच्या ठेवी संस्थेकडे प्राप्त आहेत. त्या ठेवीदारामध्ये अनेक ठेवीदार या ठिकाणी बसलेले आहेत. 90 कोटी रुपयाचं कर्ज वितरित केलंय आणि संस्थेला चालू वर्षामध्ये 2,74,00,000 रुपयाचा नफा प्राप्त झालेला आहे. 2 शहरामध्ये 2 शाखा आणि या 2 शाखेमध्ये 11,500 सभासद संस्थेकडे आहेत. दोन्ही शाखाच्या इमारती स्वमालकीच्या आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभा हे फक्त निमित्त येत आहे. 28 वर्षामध्ये आमच्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्या, पण एकाही सभासदांनी आम्हाला एकही प्रश्न विचारला नाही. हे आमच्या कामाची पावती, विश्वासार्हतेची पावती आजच्या वार्षिक 28 सभेच्या निमित्ताने तुमच्या स्वाधीन करताना मी तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन ही विश्वासार्हतेची पावती तुमच्या स्वाधीन करतो. आणि या ठिकाणी आकडेवारी संस्थेचा आर्थिक दृष्टिक्षेप सांगत असताना गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ठेवीमध्ये वाढ झाली 9,54,64,00,000. गेल्या वर्षाच्या ठेवी होत्या 102,53,00,000. चालू वर्षामध्ये 112,07,00,000, 9,54,00,000 रुपयाची वाढ झाली. कर्जामध्ये 80,14,00,000 कर्ज गतवर्षी होतं. चालू वर्षामध्ये 69,69,00,000, 9,54,00,000 रुपयाची वाढ झाली. एकूण व्यवसाय गेल्या वर्षी होता 182,67,00,000, चालू वर्षी 201,77,00,000, 19,09,00,000ची वाढ झालेली. निधीमध्ये 19,72,00,000, चालू वर्षी 21,60,00,000, 1,87,00,000 रुपयाची वाढ झालेली. बँकामधल्या गुंतवणुका गतवर्षी 40,88,00,000, यावर्षी 46,12,00,000, 5,23,00,000ची वाढ बँकेतल्या गुंतवणुकीमध्ये झालेली. वसूल भाग भांडवल गेल्या वर्षी 7,65,00,000, चालू वर्षी 8,53,00,000, 87,51,000 रुपयाची वाढ झालेली. खेळते भाग भांडवल गेल्या वर्षी 134,93,00,000, चालू वर्षी 147,71,00,000, 12,78,00,000 रुपयाची वाढ झालेली. आणि सीडी रेशो मेंटेन करताना जो 65 ते 70च्या दरम्यान सीडी रेशो अपेक्षित असतो तो गेल्या वर्षी 65.29, चालू वर्षी 67.70 आणि उत्तम हा शेरा प्राप्त झालेला आहे. आणि नफ्यामध्ये गेल्या वर्षी 2,59,00,000, कोविडचा काळ असताना सुद्धा नफा झालेला आहे. चालू वर्षी 2,73,00,000 आणि चालू नफ्यामध्ये वाढ झालेली 14,03,000 रुपयाची वाढ झालेली आहे. ताई ही सगळीच वाढ जर झालेली असेल तर सभासदांना विचारायला कुठला प्रश्नच बाकी राहिलेला नाही. म्हणून सभासदांचं मी मनापासून अभिनंदन करतो.
नाही आणि सभासदांना आमच्या संचालक मंडळाचे मानधन घेतोय ते मानधन सुद्धा आम्ही अन्नदानामध्ये दान करतो आणि अशा पद्धतीने सेवाभावी संचालक मंडळ वर्ग आणि अतिशय कार्यकुशलतेने प्रत्येक व्यक्तीला मान सन्मानाने खातेदार ठेवीदारांना त्यांच्याबरोबर वागणारा आमचा सेवक वर्ग म्हणून या आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये माझ्या खांद्याला काम करणाऱ्या सर्व संचालकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, सेवक वर्गाचं अभिनंदन करतो. आणि चालू वर्षामध्ये गतवर्षी आपण लाभांश घोषित केला होता. सातत्याने आम्ही गेले 15-16 वर्ष 15% लाभांश देत आलेले. गेल्या वर्षी कोविडच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये काही संस्थांनी 0% लाभांश दिला, काही संस्थांनी त्यांच्या मर्यादेमध्ये 5%, 6%, 4%. गतवर्षी आपण 12% लाभांश दिला, या वर्षी आपण 13% लाभांश जाहीर करतोय आणि पुढच्या वर्षीचा लाभांश मी आजच जाहीर करतो. पुढच्या वर्षी परत गेली 14-15 वर्ष आपण तो 15% दिलाय. पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही 15% लाभांश देण्याचा प्रयत्न आमच्या या ठिकाणी आहे. कारण या 6 महिन्यांचं जे कर्ज वाटप झालेलं आहे त्या कर्ज वाटाची आकडेवारी जर पाहिली तर गतवर्षीच्या कर्ज वाटाच्या आकडेपेक्षा जवळजवळ 10 ते 15 कोटी रुपयांनी आमचं 6 महिन्यांचं कर्ज वाटप जास्त झालेलं आहे. म्हणून 15%चा लाभांश आपण गृहीत धरून या ठिकाणी संस्थेला विश्वासाचं जे बळ दिलेलं आहे त्या बळाची ऊर्जा भविष्यामध्ये घेऊन योगीराज पतसंस्था ही या वर्षामध्ये राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने गतवर्षी आम्हाला आदरणीय या राज्याचे सहकार आयुक्त अनिलजी कवडे साहेब यांच्या शुभार्थे सहकार विकास महामंडळाने राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने राज्याची आदर्श पतसंस्था म्हणून घोषित केलं आणि हा पुरस्कार मिळालेला हा या सभागृहाला मी आज समर्पित करतो. काही कालावधीमध्ये या ठिकाणी आदरणीय खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये शिवरायांचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या वंशातील आदरणीय छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी येतात. त्याचप्रमाणे आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी येतात. त्याचप्रमाणे खासदार श्रीरंगाप्पा पांडे या ठिकाणी येणार आहेत आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे सुद्धा येण्याची अपेक्षा या ठिकाणी आम्ही केलेली आहे. आणि आपण सर्वजण आलात या सभेचं सगळा वृत्तांत या ठिकाणी सांगताना मलाही आता तुझं संस्थापक या नात्याने आज ही सभा होत असताना खऱ्या अर्थाने दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि योगीराज भूषण पुरस्कार या ठिकाणी काही सांगायला आम्ही मला वाटतो प्रमुख पाहुणे आल्यानंतर त्या व्यासपीठावर सांगताना मी परत त्याचा उल्लेख करेन. परंतु योगीराज भूषण पुरस्कार आपलं 10वं वर्ष आहे आणि या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्यांना ज्यांना आपण पुरस्कार दिले त्यामध्ये उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर पॅराशूट जम्पिंग करणारी जगातली पहिली महिला शीतल महाजन हिला आपण पुरस्कार दिलाय. दुसऱ्या वर्षामध्ये आपण रवींद्र नांदेडकर एक आमदार आहे, आपण डॉक्टर आहे, राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित आहे आणि मधुमेह मुक्त भारत व्हावा असं स्वप्न पाहणारे डॉक्टर नांदेडकर यांना योगीराज भूषण पुरस्कार दिला. या ठिकाणी 3रा पुरस्कार आपण सागर माता या संस्थेचे गिर्यारोहक आमच्या तापकीर परिवारातील एव्हरेस्टवर जाऊन आलेले एव्हरेस्ट वीर श्री हरी तापकीर श्री हरी थोडा उभा राहून सभागृहाला नमस्कार कर श्री हरी. आणि आजचा पुरस्कार आपण ज्यांना प्रदान करतोय तर खऱ्या अर्थाने या जिल्ह्याचं या महाराष्ट्राचं वैभव जे झाकलेलं आहे अशा वैभवाला आपण या ठिकाणी पुरस्कार देतोय. त्यांच्या कार्याची मती या सभागृहाला कळावी, या जिल्ह्याला कळावी, या राज्याला कळावी आणि या देशाला कळावी म्हणून या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आदरणीय बाळासाहेब पाशील यांना हा पुरस्कार यावर्षीचा घोषित केलेला आहे. बाळासाहेब पाशील यांच्या कार्याची माहिती जी आज या ठिकाणी सन्माननीय पाहुणे आल्यानंतर मी विस्तृत स्वरूपात सांगणार आहे. अशा पद्धतीने
उंचावत राहील आणि भविष्यामध्ये हा प्रगतीचा आलेख तुमच्या सर्वांच्या विश्वासावर अतिशय समर्थपणे देण्याचं सामर्थ्य गगनगिरी महाराजांनी, संत तुकाराम महाराजांनी आणि ज्ञानेश्वरांनी आमच्या संचालक मंडळाला द्यावं अशी विनम्र प्रार्थना या संतांच्या चरणी समर्पित करून आपणा सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा विनम्र स्वागत करू. योगीराज नागरिक सहकारी पतसंस्था यांनी आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाला इथं आवर्जून उपस्थित जे नेहमी चांगले उद्गार काढतात ते आमचे सहकारी मित्र, आपल्या भागाचे खासदार माननीय श्रीरंगाप्पा बागणे, या विचारमंचावर इथं उपस्थित आमदार सुनील शेळके, आमदार भीमराव तापकीर, इथं उपस्थित माननीय दत्तात्रय गायकवाड, पुरुषोत्तम मोरे, ज्यांचा आपण सत्कार केला, ते आजचे सत्कार मूर्ती हबप माननीय बाळासाहेब काशे, ज्यांनी पाठपुरावा पूर्ण केला या कार्यक्रमाने तो पोहोचावं, ते राहुल कुटे, ज्यांनी मला त्यांनी बोलवलं, ते या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय ज्ञानेश्वर भाऊ तापकीर, त्यांचं पूर्ण संचालक मंडळ, इथं अनेक लोकांचे जे सत्कार झाले ते सर्व सत्कार मूर्ती, इथं उपस्थित सर्व सभासद आणि योगीराज नागरिक सहकारी संस्थेचे सर्व निश्चित उपस्थित सर्व बंधू भगिनी, अतिशय आनंद होतोय मला की एका सहकारी पतसंस्थेसाठी मला निमंत्रण मिळालं. खऱ्या अर्थाने सहकार म्हटलं तर आहे महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र हे सहकाराचं राज्य असं संबोधलं, पण दुर्दैवाने हे नुसतं संबोधित करण्यापुरतंच राहिलं असं म्हणणं सुद्धा काही चुकीचं नाहीये. आणि त्यात मला खोल ह्याच्यात जायचं नाही की सरकार कशामुळे बुडीत चाललेलं आहे, पण आज आपण कौतुक करण्यासाठी काढलोय. आणि म्हणून योगीराज नागरिक सहकारी पतसंस्थेने या कठीण काळात सुद्धा आपलं एक वेगळंपण, आपलं एक वेगळं नाविन्यपूर्णपण हे तुम्ही दुसऱ्या सहकारी संस्थांपेक्षा हे दाखवून दिलेलं आहे, हेही म्हटलं तरी काही चुकीचं होणार. भाऊ भाषण करत असताना मी सुद्धा गोंधळून गेलो. दर 1 मिनिटाला कुठल्या तरी पैशाचा उल्लेख होता, आनंद वाटला मला की 5 लाख असून दे, 10 लाख असून दे, 50 लाख असून दे, 11 लाख असून दे, किंबहुना 11 कोटी असतो, म्हणजे एवढी मोठी लिस्ट होती. ते शेवटी कंटाळून गेले की योगीराज पतसंस्था कशा पद्धतीने हे सामाजिक कार्य असेल, अर्थकारण असेल, कशा पद्धतीने आमचं कामकाज चालू. काय सगळे सरकार महाराष्ट्रात त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही, आणि आपण काही वाईट बोलण्यासाठी असं आलोच नाही. त्या तुम्ही बाळासाहेब काशीदा बाळासाहेब काशीदांचा आज तुम्ही सत्कार केला, मोरीस नाही तिथे, आणि त्याच्या बोलण्याचं सुद्धा तुम्हाला जाणवलं असेल त्याचा प्रामाणिकपण किती आहे, त्यांची भक्ती किती आहे, तिने केलेली धाडस असेल. 10 कोटी रुपये उभा करणं ह्याच बँकेत, ह्याच पतसंस्थेतून आपली जागा मॉर्गेज ठेवायची, आणि मग अनेक लोक त्याच्यात सहभाग झाले. हा सर्व भाग वेगळे आहे, पण त्यांचा पवित्रपण सुद्धा या स्टेजवर मला दिसला की माझ्या बाजूला बसले असताना त्यांना एकच लक्ष होतं की माझा सत्कार, माझा
म्हणजे आम्ही चेक घ्यायला पाहिजे माझ्याकडे नको. आम्ही म्हटलं तुमचा सत्कार करायला त्यांचं लक्ष दुसरीकडे. पण त्यांना एवढ्या गर्दीत लक्षात आलं की अरे शेलार कुठे तो मेन माणूस आहे. मागं बसून नंतर कळलं हे शेलार कोण आहे. म्हणजे स्वतः 10-15 लाख रुपये घालणं आणि स्वतः म्हणजे खर्च करून सगळ्या मंदिराचं सगळं सर्वे करून येणं, स्वतःचे घरातले 51 लाख रुपये घालणं ही काही छोटी गोष्ट नाही. हा सुसंस्कृतपणा, हा महाराष्ट्राचे संस्कारच आपल्यावर. तुकाराम महाराजांचे, ज्ञानोबा महाराजांचे, शिवाजी महाराजांचे असतील, शाहू महाराजांचे, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकरांचे, संतांचे हे सुसंस्कार आपल्याकडे आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राचं वेगळंपण हे आपल्याला पाहायला मिळतं. आज भाऊ जरा चुकलं का मला कोणाची भीती नाही, मी कोणाला बांधील नाही. 2 उपमुख्यमंत्री आज पाहिजे. त्यांना सांगितलं असतं इथं भक्ती आहे इकडे उजवीकडे, आम्ही शक्ती आहोत. आणि भक्ती शक्तीचं मिलन झालं हे कशासाठी? त्याला तुकाराम महाराज, शिवाजी महाराजांचं ते मिलन होतं म्हणून महाराष्ट्र घडलं की हिंदवी स्वराज्य घडलं. पण तो तेच महाराष्ट्र सुसंस्कृतपणा राहिलाय का? हे राजकीय अस्वस्थता का निर्माण झालेली आहे? महाराष्ट्र ज्या आदर्शाने आपण सगळेजण पाहत होतो एक महाराष्ट्र आहे, महाराज्य आहे, पण ते महाराज्य महाराष्ट्र राहिलंय का? आता थटावडा लागलेली आहे. माफ करायचं आमदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, पण मी परखड बोलतो, कोणाला घाबरत नाही. एक तर छत्रपती घरात जन्माला तो घाबरत नाही आणि दुसरं आपलं कोणाला बाकी नाहीये. म्हणून मी आज ठरवलं होतं 2 उपमुख्यमंत्री आले की ही संधी घ्यायची. कारण का किती झालं तरी भाऊ त्यांनी मला आठवलं एका पुस्तकाच्या प्रकाशनाची मला बोलवलं की राजे काय असू दे आपण या कार्यक्रमात अध्यक्ष व्हायचं. सुदैवाने दुर्दैवाने आलेले तर भाग वेगळा, पण मी आज ठरवलं होतं की सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतात आपण जे राजकीय अस्वस्थ आहे त्याच्यावर काय बोलत तुम्ही काय घाबरू नका. 2 आमदार आहेत बघा ना, 3 पक्षाचे 3 वेगळे. तेव्हा बोलायला मला आणि मोठी संधी. पण मी काय बोलणार, मी बाकी त्यांच्यावर टिकेट टिप्पणी काही आपण सुसंस्कृतपणा बोलणार. आता सुसंस्कृत हे स्टेज आहे आणि स्टेजचे गरिबापणे वाढवलंय. तिकडे बाळासाहेब कष्ट गगनगिरी महाराजांच्या नावाने उभा केलेली ही पतसंस्था आहे. म्हणून माझा आणि छत्रपती घराचा वंश माझा अधिकार प्राप्त होतो, क्रमप्राप्त केले की काही चांगलं बोलावं आणि हे दुरुस्त करायला पाहिजे जे महाराष्ट्रात दडबडून उडाले. पण माझी दोन्ही आमदारांनी खासदारांना विनंती आहे, दादा गेलेले आहेत त्यांना सुद्धा मी सांगणार होतो, पण ह्या गडगड किल्ल्यांचं आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. गडगड किल्ल्यांसाठी आपण कशी मदत करणार? दादाला सांगा जनगणना 350 व शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या बद्दल तुम्ही म्हटलं एवढे पैसे 350 कोटी रुपये जाहीर केले. 1 रुपया सुद्धा अजूनही जून पासून आपण सत्तेत केलं. जून पासून 6 जून पासून जे डिक्लेअर केले 1 रुपया सुद्धा अजून गडगड किल्ल्यांसाठी पोहोचला नाहीये. आणि का दिले? कारण 350 व शिवराज्याभिषेक सोहळ्याचं वर्ष सुरू झालेलं, वर्षपूर्ती अजून 6 जूनला पुढे. आणि म्हणून वारकरी शक्यली भक्ती एकत्र आले, पक्षातले 3 पक्षाचे लोक एकत्र आले. हे बोलण्यासाठी दुसरं राहू दे, पण माझी या सगळ्या 3 पक्षाच्या लोकांना विनंती हीच राहणार आहे, तर भक्ती आणि शक्ती आणि सुसंस्कृत महाराष्ट्राचं नाव आपल्याला घ्यायचं असेल, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं असेल, तर तो सुसंस्कृत महाराष्ट्रात घडवण्यासाठी तुमच्यासाठी आमची सर्वांची जबाबदारी आहे. आज या पतसंस्थेने गगनगिरी महाराजांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं, त्याच्या नावाने संस्था उभारली गेली. आणि म्हणून
या महाराष्ट्र सुसंस्कृत घडत असताना, या समाजकारणाचे अर्थकारण करत असताना सुद्धा आपला मूळ धागा हा महाराष्ट्र हा सुसंस्कृतपणा आहे. हे विसरून चालणार नाही. म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकच बोध घ्यायला पाहिजे की परत एकदा आपला हा महाराष्ट्र सुसंस्कृत कसा घडवता येईल ह्याच्याकडे सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून जास्त वेळ न घेता बराच उशीर झालाय. सगळे पाहुणे आले गेले, सगळे आणि वेगवेगळे कार्यक्रम लागले ते आले नाही. पण त्यांना दादा म्हटले की संभाजीराजे पूर्ण महाराष्ट्र पेटून काढतात की माझी जबाबदारी माझं कर्तव्य पार पडतो मी करणार त्याच्या पुढं. पण संभाजी छत्रपतींच्या मध्ये एक वैशिष्ट्य हे जे आप्पा सुद्धा बोलून गेले की दिलेला तारीख मी माझ्या 99% म्हणजे 20 वर्षात एकदाही कार्यक्रम म्हणजे 1% कार्यक्रम चुकला असं पण 99% ज्या कार्यक्रमाने शब्द दिलेला कार्यक्रम छोटाच नाही मोठा त्याला महत्वाचं नाही. पण ते आदरयुक्ताने एक शिवाजी महाराजांचा शाहूंचा वंशज आहे नात्याने बोलत असतात. आणि म्हणून तिथं मी जाणं मी नेहमी जबाबदारी म्हणून समजतो. मी आमचे दोन्ही आमदार खासदार आमचे एकदम जवळचे, त्यांना काही बोललो नाही. चांगला दिवस आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे की तिने पुणे ही संस्काराचं माहेर घर आहे, तिथं शिक्षणाचं माहेर घर आहे. जे पुण्यात घडते ते महाराष्ट्रात घडते. आणि आज नाही ते पूर्वीपासून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जेवढ्या कोल्हापूर संस्था उभा केल्या तेवढ्याच मोठ्या संस्था पुण्यात उभा राहिलेल्या. मग ते ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल सोसायटी असेल, पाठोपाठ मग डेक्कन एज्युकेशन म्हणजे फर्ग्युसन कॉलेजची सुरुवात असेल, शिवाजी मराठा सोसायटी असेल. शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा देशातला जगातला जर कोणी उभा केला असेल तो राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी एसएसकेच्या आव्हानात उभा केलेला आहे. म्हणून ही पुन्हा ही सहकार्याची असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, ही सगळी सगळ्याची पडली आहे. म्हणून सगळे मोठे मोठे आमदार खासदार येत आहेत, त्यांनी सुद्धा ती जबाबदारी उचलावी. हे भाषण तुमच्यासाठी नाही, हे भाषण आणि कमी केलं नाही, पण आणि थोडंसं 50% वाढवून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दादाला आणि तुम्हाला सुद्धा मला एक प्रामाणिकपणाने विनंती करायची होती. मी कोण मोठा नाही, तुम्हाला सूचना किंवा काय काही मोठे मोठे शब्द आहेत, पण विनंती करण्यासाठी हे माझं भाषण होतं. कारण बऱ्याच दिवसानंतर मला पुण्यात संधी मिळाली बोलायला. मोठे मोठे लोक असताना आम्हाला तो बोलत, मोठे लोक असताना आम्हाला सगळे सामान्य लोक बोलत, छोटे मोठे लोक बोलत आम्ही जातो कार्यक्रमाला. पण एवढ्या मोठ्या राजकीय लोकांचे बोलून त्यांना संभाजी लोकांना वाटतं काही बोलते बडबडते म्हणून नको बोलत. म्हणून हनुमंतराव आम्ही तुमच्या लाईनीच आहे. म्हणून आज मी आपण संधी बोलायला. पण सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. हनुमंतराव गायकवाडचं मला मनापासून कौतुक करायचं की हा माणूस एका छोट्या गावातून आज दिल्लीपर्यंत पोहोचला. म्हणजे तुम्ही राष्ट्रपती भवनात गेला, तुम्ही महाराष्ट्र सदनमध्ये गेला, प्राईम मिनिस्टर म्हणजे त्यांच्या रेसिडेन्समध्ये तुम्ही बघितलं, सगळं त्यांचा स्टाफ. म्हणजे कौतुक आहे. म्हणजे शून्य आपला महाराष्ट्रातला माणूस एवढी मोठी झेप घेऊ शकतो. म्हणजे आणि तो इथं ज्याचा जन्म महाराष्ट्रात झालाय आपला मराठी माणूस एवढी मोठी झेप घेऊ शकतोय, त्याचं सुद्धा आपण मनापासून कौतुक करायला पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी कसे करायला पाहिजे. आज ही म्हणजे बँक व्हायला पाहिजे. खऱ्या अर्थाने गगनगिरी महाराजांचं नाव सुद्धा नुसतं आपल्या पुण्यापुरतं मर्यादित न राहतात, हे महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देशात जगात पोहोचायला पाहिजे. आणि अनेक लोकांनी जाहीर केलेली मग आम्ही काही जाहीर करू शकत नाही. जे काय होतं पूर्वी शाहू महाराजांनी, शिवाजी महाराजांनी आणि या छत्रपती घराने सगळ्यांना घेऊन टाकले, काय ठेवलं नाही. जे द्यायचं ते सगळं दिलंय आणि समाजात नाही दिलं. कोणी पुण्यासारख्या ठिकाणी काय काय ते मला लिस्टच आहे, पण ते नाही बोलायचं. पण हे मी करू शकतो भाऊ, ज्यांनी ज्यांनी जाहीर केलेलं की तुमचं पैशाची मला लिस्ट आहे, ते पैसे कसे पोस्ट करायचे तुमच्याकडे चांगला शब्द. आपण काय बाकीचे नाही, पण संभाजीराजांचा शब्द गेला वेळ पण त्यांच्या घरीच होतो. 2दा सांगतो आपण एवढे जाहीर केले, एवढे पैसे ना मी बाळासाहेबांना सांगायचं, एवढे पैसे तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी आपण आणि एवढंच बोलतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सहकारी यांनी जो काही आज पुरस्कार दिलेला आहे,
खरं तर हा पुरस्कार वारकरी संप्रदायामध्ये सर्व अनुभवी महाराज, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाची परंपरा खऱ्या अर्थाने पुढे नेणारी जी गोरगरीब वारकरी असतात, जे पंढरीची वारी करतात आणि ज्यांनी हा संप्रदाय टिकवलाय, त्या संपूर्ण वारकरी संप्रदायाचा हा पुरस्कार आहे. तो माझा व्यक्तिशा नाही, तो संपूर्ण पुरस्कार श्री क्षेत्र मंडळावरती निर्माण होणाऱ्या मंदिराचे खऱ्या अर्थाने पाय बांधण्याचे पडद्याच्या मागे असतात, कधी पुढे येत नाही, लौकिक अर्थाने कधी येत नाही, असे असंख्य सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना खऱ्या अर्थाने 18 पगड जातीतले मावळे, जे फक्त जगाच्या पाठीवरती एकच राजे असे होते छत्रपती, की त्यांच्यासाठी मरणाची अशी रांग, मरणासाठी मृत्यूला सामोरं जाण्याची रांग अशी समोर होती. जगातले एकमेव चारित्र्य संपन्न राजे आणि ज्यांचे गुरु जगद्गुरु तुकोबराय होते, अशा राजांचे जे मावळे होते, तसेच मावळे माझ्या भाग्याने मंदिराचं कार्य करतात. त्यांचा हा पुरस्कार आहे असं मी विनम्रपणे या ठिकाणी सांगतो. हा पुरस्कार हा त्याच सहकार्यांचा आहे. मी एक नामधारी फक्त पुढं असावं म्हणून त्या ठिकाणी छोटासा कार्यक्रम आहे. या ठिकाणी माऊली भाऊ असेल, त्यांचे सर्व सहकारी असेल, भाऊंचा फोन आला की तुम्हाला पुरस्कार द्यायचा. मी विनम्रपणे भाऊंना सांगितलं, भाऊ 4-5 वर्ष आम्ही काय पुरस्कार घेत नाही. पुरस्कार राज्य जर घेतलं ना, त्याच्यावर खूप मान भान सन्मान गैरसमज असतात. भाऊच्या डोळ्यात अक्षरशः पाण्याला त्यांचा आवाज घ्यायला त्यांनी खरं सांगायला पाहिजे होतं. म्हणलं भाऊ, या पुरस्काराने जे काही कार्य चालू आहे त्या कार्याला कधी कधी बाधा पण येते, समज गैरसमज असतात. भाऊ म्हणले, बाळासाहेब एक प्रतिनिधी म्हणून कोणीतरी असावा, आम्ही पाहतोय तुमची धडपड तळमळ, म्हणून मी तुम्हाला देतोय. परंतु मी पुरस्कार हा कोरडा देत नाही. 1 कोटी रुपये, कमीत कमी 1 कोटी रुपयाचा निधी आम्ही देणार आहोत. परंतु मला खरोखर गैवरून आले, भरून आले की सकाळपासून आमचे पाहुणे गेलेची कळवकर असतील, त्यांचे सर्व सगळे नावामध्ये ना काढत भाऊंनी सांगितलं 1 कोटीच्या पुढं आपण गेलेलं आहे. हा फक्त पायाभरणी आताची पहिली सुरुवात आहे आणि 1 कोटी रुपयाचा निधी आम्ही देत आहोत जगद्गुरु तुकोबारायांच्यासाठी. त्यावेळेस मी विनम्र भावनेने हा पुरस्कार स्वीकारला. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज राजे आज या ठिकाणी आलेले आहेत आणि तुकोबारायांचे थेट वंशज अध्यक्ष महाराज या ठिकाणी आलेले आहेत. जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपतींचा संगम या ठिकाणी खऱ्या अर्थाने भक्ती शक्तीचा पाहिजे मिळाला. गोड कार्यक्रम भाऊ आपण या ठिकाणी संपन्न केला. जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील साहेब या ठिकाणी आले. त्यांनी अत्यंत कमी शब्दामध्ये मार्मिकपणे आपल्याला उद्देश केले आणि आम्हाला एक अभिमान वाटावं असं त्यांनी आमची छाती भरून द्यावी अशी त्यांनी घोषणा केली की राहिलेलं काम शासन देखील करेल. शासन नाही, मी व्यक्तिगत प्रयत्नातून देखील मंदिरासाठी भरीव अशी निधी दे. मी व्यक्तिशः आपल्या ट्रस्टच्या वतीने पाटील साहेबांना धन्यवाद देतो. व्यस्त कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने आता पाटील साहेबांनी सांगितलं की मराठा आरक्षणासाठी राज्य महाराष्ट्रात फिरत आहे, त्याच काळाची गरज आहे आणि मी जगद्गुरु तुकोबारायांच्या भक्तांच्या वतीने राज्यांना देखील शुभेच्छा देतो की आपण जे कार्य आरंभलेलं आहे त्या कार्याला तुकोबारायांच्या वतीने मी मनापासून धन्यवाद देतो. भाऊ, आपण पतसंस्थेचे आकडे कोटी 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 बोलत असताना माझा पण तो नामूल्य खरं तर जास्त झालेला आहे. ठीक आहे, मी छोटासा कार्यकर्ता आहे. माऊलींच्याच शब्दात तुकोबारायांच्या सांगायचं म्हणलं तर पायीची वाहनं पायी बरी, हे जगद्गुरु तुकोबारायांनी काय सांगितलं, मज पामराची काय थोरपण पायीची वाहनं पायी बरी. या जगद्गुरु तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे मी छोटासाच कार्यकर्ता आहे. आपण माझी खूप उंची वाढवली, पटेल साहेबांनी देखील सांगितलं. परंतु साहेब, काही सुरुवातीच्या काळात अडचणी होत्या. आम्हाला कराडे पाटील परिवाराने 7 एकर जागा उपलब्ध करून दिली. त्यावेळेस त्यांनी काही क्षेत्र दान दिलं, काही क्षेत्र ट्रस्ट विकत घेतलं आणि त्यामधून एक सुरुवात झाली असताना अनेक गोरगरिबांचे हात या मंदिरासाठी लागलेले आहेत. योगीराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बाणेर या ज्या काळात पतसंस्था मोठ्या प्रमाणात बुडत आहेत, लोक पैसे घेतलेले परत करत नाही आहेत,
त्या काळामध्ये अतिशय यशस्वीपणे कारभार चालवणाऱ्या या पतसंस्थेच्या वतीने की ज्यांची जवळजवळ 197 कोटीच्या आसपास ठेवी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत 13 पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अशा पतसंस्थेच्या वतीने वार्षिक सभेच्या बरोबरीने वार्षिक डिव्हिडंड घोषित करण्याच्या बरोबरीने वार्षिक वाटचाल सगळ्या सभासदांना अवगत करण्याच्या बरोबरीने एक परंपरा दरवर्षी चांगली सुरू झाली. एक योगीराज भूषण नावाचा पुरस्कार पतसंस्थेच्या वतीने द्यायचा. आतापर्यंत ते पुरस्कार सुद्धा 10 झाले. समाजाच्या विविध क्षेत्रामधल्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले गेले. तर त्यातलंच एक म्हणजे एकेका वर्षी एक नाव असं समोर येत आहे की ते आधीच्या वर्षीच्या पुरस्कार ज्याला मिळाला त्याच्यापेक्षा उंचीचं नाव. तसं वाटायला सामान्य असे हबब श्री बाबासाहेब काशी पाटील यांच्या बाबतीमध्ये म्हणता येईल. त्यांचा परिचय इथे करून दिला गेला. आज पुरस्कार त्यांना आहे असं म्हटल्यानंतर मी खूप त्यांच्याबद्दल माहिती घेतली आणि असं लक्षात आलं आणि त्यातून समाजाबद्दलचा एक विश्वासही वाढला की अजूनही घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भागणं ही केवळ पुस्तकातली म्हण राहिली नाही, तर घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भागणं हे व्यवहारात जगणारी माणसं आहेत असं महाराजांच्या परिचयाचा माहिती घेत असताना लक्षात आलं. त्याचा उल्लेख या ठिकाणी झाला आहे की त्यांनी सुरुवातीला जागा मोठी पाहिजे म्हणून जागा स्वतः विकत घेतली. मंदिराचं काम सुरू झालंय हे पाहिल्याशिवाय लोक देणग्या देणार नाहीत म्हणून बँकेमधून कर्ज काढताना स्वतःच्या घरातल्या अनेक गोष्टी, मित्रांच्या अनेक गोष्टी ह्या मॉर्गेज ठेवल्या. त्याच्यातून पैसे उभे केले आणि ते पैसे उभे करून कामाला सुरुवात केली. आणि आता कामाला एका अर्थाने ते दिसायला लागल्यानंतर प्रत्येकाला आता असं वाटायला लागलं की ह्यात आपला काही सहभाग असायला पाहिजे. असं स्वतःच्या घरावर एका अर्थाने तुळशीपत्र ठेवून भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचं मंदिर उभं राहिलं पाहिजे अशी आस ज्यांना लागलेली आहे आणि ती आपल्या याच आयुष्यामध्ये पूर्ण करायची असा ध्यास ज्यांनी घेतला आहे त्याच्या श्री बाळासाहेब काशीश पाटलांना पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं भाग्य असं आहे की शाहू महाराजांचे वंशज राज्यसभेचे सदस्य होते असे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज काका उपस्थित. मला असं वाटतं की जेव्हा मला पत्रिका पाहायला मिळाली तेव्हा मला वाटतं की कसं शक्य आहे ज्या प्रकारचा त्यांचा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजावरचा अन्याय दूर व्हावा म्हणून प्रवास चाललेला आहे. हा प्रवास थक्क करणारा प्रवास आहे. त्यातून ते एका इतक्या छोटा परिणाम लेखून इतक्या थोडंसं एका बाजूला असणारे कार्यक्रम कसा वेळ काढतील आणि त्यामुळे जेव्हा ज्ञानेश्वरी मला म्हणाले की ते येणार आहे मोठं ठीक आहे ते आल्यानंतर तुम्ही बोलायला उभे असाल तर तुम्ही त्यांचा आदराने उल्लेख करा म्हणून कार्यक्रम सुरू करा. तर मला असं वाटत होतं की नक्की येणार नाही पण ते खरंच आले. पतसंस्था म्हणून त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या की आम्हाला पतसंस्थेचं ज्ञानेश्वरींनी उल्लेख केला की आम्हाला एक जागा तुम्ही द्या. मी राजाने असं म्हटलं की राजे मी आता झाले 4-4.5 वर्ष पुण्यामध्ये आल्यामुळे त्याच्या आधी 82 क्रॉस करतो. या सगळ्यांच्या जागा किती आहे हे करून मी भाषणावरून सांगितलं तर महानगरपालिकेलाच ही जागा महानगरपालिकेने जागा देण्याशी काही यांची इमारत अडकलेली नाही. पण तरीही मला हे मान्यच आहे की या सगळ्या कम्युनिटी स्पेसेस आहेत कशासाठी. तुम्ही लगेचच एक 2-4 जागा आयडेंटिफाय करा. मी काल आणि आज आणि उद्या ज्याला आपण प्रशासनिक जिल्हा स्तरावरचे लोक आहेत कलेक्टर CP SP असं 1-1 तास घरी बोलवतोय आणि पण गप्पा मारणं आणि त्यांनी त्यांचा अजेंडा आणायचा मी माझा अजेंडा असं चालू आहे. त्याच्यामध्ये मी लगेचच उद्या पुण्याच्या कमिशनरला तुम्ही जागा काही लक्ष लावून दिल्या की याच्यावर रिझर्वेशन ह्या प्रकारचं आहे. रिझर्वेशन त्या प्रकारचं लागतं की पतसंस्थेला इमारत बांधण्यासाठी द्यावं असं रिझर्वेशन पद्धत आहे किंवा त्याला मग महत्त्वाचं त्याला तर ते तुम्ही द्या जागा म्हणून घेऊ. पण त्याहीपेक्षा
भंडारा डोंगरावर हे जे एक प्रचंड मोठं आध्यात्मिक काम चालू आहे, त्याला लोक तर त्यांचा सहभाग देत आहेत, पण शासनाची पण काही जबाबदारी आहे. आणि मध्यंतरी माझं कलेक्टरांशी बोलणं झालं आहे आणि आता आपल्याला शासन म्हणून ह्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल असं आम्ही जवळ निर्णय केला आहे. नजीकच्या काळामध्ये साधारणतः कुठलीही चांगली गोष्ट करताना हे 15 दिवस आपण टाळतो पितृपत्रवड्याचे. 13-14 तारखेच्या आसपास मी कलेक्टरांना आग्रह करेन की आपण एकदा यांनी काय काय केलं हे समजून घेतलं पाहिजे. कुठल्या कुठल्या जागा आहेत, देवस्थानच्या कुठल्या, प्रायव्हेटली घेतलेल्या कुठल्या, त्या प्रायव्हेटली घेतलेल्या सगळ्या जागांवर देवस्थानचं नाव चढवावं लागेल, कारण 1 रुपया सुद्धा सरकारचा प्रायव्हेट लँडला देता येत नाही. अशा सगळ्या गोष्टी मी पूर्ण करून घेतो आणि नक्की हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लोकांनी सहभाग दिला पाहिजे. कारण राजाश्रय जरी असला तरी लोकसहभागातून कामं उभी होणं त्यात जरा जास्त आनंद असतो. राजेंना माहिती आहे की अशी कितीतरी कामं कोल्हापूर पुण्यामध्ये आहेत की ज्याला 1 रुपया मी सरकारचा घेतला नाही. कारण सरकारचा पैसा घेतला की सगळे त्याचे आले, मग अशा म्हटल्याप्रमाणे जागा सगळी केली देवस्थानच्या नावाने करा, मग त्यातले प्रायव्हेट लँडवर म्हणत नाही आमची जागा काय आम्ही 7-12 बदलू देणार नाही. पण तरीही एवढी मोठी रक्कम की सरकार बरोबर असल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे मी आज महाराजांना ते आश्वस्त करतो की हे मंदिर तुम्हाला जेवढ्या कालावधीमध्ये पूर्ण करायचं आहे त्याच्यात 1 महिना आधी पूर्ण होईल हे जर मला तुम्ही सांगायचं तुमच्या काय असं मी शब्द देतो. कारण सरकारी निधीच्या बरोबरीने कामं खूप करत असल्यामुळे लोक खूप मला पैसे ऑफर करत असतात की साहेब आम्हाला तुम्ही कुठे द्यायचं असेल सांगा. तर मी एकदा ट्रस्टची सगळी कागदपत्र पाहतो. CSR म्हणजे कंपन्यांना त्यांच्या प्रॉफिटमधला काही भाग सक्तीने कायद्याने हा ज्या कामाला द्यावा लागतो त्या संस्थांची काही कागदपत्र पूर्ण लागतात की पाहून मिळेल. मी सुद्धा अनेकांना सांगेन की यांना तुम्ही द्या आणि लोकसहभाग म्हणजे CSR आणि सरकारचा पैसा आहे, तुम्ही सगळं काम पूर्ण करू. पतसंस्था उत्तम चालली आहे, त्याचा मला आनंद आहे. परंतु पतसंस्था मुळात ज्या कारणाने सुरू झाल्या की सामान्य माणसाला पत निर्माण करणं, त्याला कोणी पैसे देत नाही ना, पतसंस्था एक तिकडे मी 2 पैसे देतो. पण हळूहळू नियम खूप कडक होत चालले. पण पूर्वीसारखं काही डॉक्युमेंट पहिले पैसे घे नंतर बघू. म्हणजे माझ्या व्यक्तिगत जीवनातला अनुभव आहे. मी ज्यावेळेला 13 वर्ष घर सोडलं होतं संघटनेसाठी, तेव्हा 33 वर्षी पहिला रुपया कमवायचा होता. वडील गिरणी कामगार म्हणून रिटायर झाले. त्यावेळेला मला भुदरगड नागरी पतसंस्थेने 3 लाख रुपये काही डॉक्युमेंट पूर्ण दिले. त्याने तू जा रे बाबा, हे पैसे घेऊन जा आणि तुला जो काही काजूची शेती करायची ती कर. पण ते दिवस गेले आता. त्यावेळेला लोक प्रामाणिकपणे, म्हणजे मी तेव्हा ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो, 3 लाख करू शकलो असतो, पण त्या वेळेला ती भावना नव्हती लोकांची. हे आपल्याला मिळालं पण वेळेत पूर्ण केले पाहिजे, परत केले पाहिजे. तर लोकांच्या भावनाही बदलल्या, कायदे खूप कडक आले आणि त्यामुळे सहकारी चळवळ ही थोडी अशी फ्री हँड देण्यात येते. हो जाएगा, कर लेंगे, बाद में संभाल लेंगे, ऊपर बैठे लोक, अशामुळे ती सहकारी चळवळ ही बदनाम होत चालली, संपत चालली. त्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगली प्रगती चालली आहे. ती तशीच चालायची असेल तर खूप काळजी घ्या. आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत. पुन्हा एकदा राजांची परवानगी घेतली की प्रजेची परवानगी मिळाली, राजांची परवानगी घेतो. आदरणीय छत्रपती युवराज संभाजीराजांच्या शुभ हस्ते आजचा सन्मान सोहळा पार पडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि छत्रपती शाहू महाराजांचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी राजे करतात. मराठा समाजाला न्याय आणि त्यांच्या हक्कासाठी सातत्यानं अवरात्र झगडणारे राजांनी माझा गेले जवळपास 7-8 वर्षापासून जवळचा स्नेह राज्यसभेचे खासदार म्हणून कार्यरत असताना मी आणि राजे अनेक वर्ष एकत्रपणे करत राहिलेले. अतिशय शांत आणि सुस्वभावाचं व्यक्तिमत्व म्हणून राजांचा परिचय आणि तेवढंच आक्रमक म्हणून समाजासाठी लढणारं व्यक्तिमत्व म्हणून राजांचा परिचय. आणि राजे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित झाला. माऊलीने मला सांगितलं राजांना फोन केला.
विविजी या ठिकाणी गायकवाड हनुमान गायकवाड उपस्थित आहे, रजिस्ट्रेटर जगताप या ठिकाणी उपस्थित आहे. राजांना फोन केला, राजांनी तात्काळ खरं तर येण्याचं मान्य केले. राजांचा उद्याच मुंबईला आहे, राजांच्या दौऱ्यावरती, आणि या सगळ्या बिझी शेड्यूलमधून राजा आपण आलात, आपलं मनस्वी या ठिकाणी आभार देखील व्यक्त करतो. ज्यांना पुरस्कार मिळाला ते बाळासाहेब राशीद यांनी भंडारा डोंगरावरती जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं मोठं शिल्प उभं राहावं याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. आणि बाळासाहेब तुम्हाला मनस्वी धन्यवाद देईन. बाळासाहेब म्हणजे खरं तर खूप लहानपणापासूनचे मित्र आहे. बाळासाहेबांच्या वडिलांपासून जरी राजकारणामध्ये असले तरी देखील संप्रदायाची वसाहत कायम त्यांनी ठेवलेली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं भव्य शिल्प त्या ठिकाणी उभं राहते. बाळासाहेब तुम्हाला देखील या तुमच्या कार्याला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करताना तुम्हाला योगीराज विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित केले. आपलं मनस्वी आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज.